गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज पाहणार आहोत मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल. त्याच्या अगोदर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जो आपण 11th स्टडी केला होता आणि काल त्याचा मी तुम्हाला थोडासा पार्ट सांगितला होता. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही बार मॅग्नेटच्या बाबतीमध्ये आणि करंट कॅरिंग कॉईलच्या बाबतीमध्ये आपण काय कन्सिडर करतो किंवा त्याचं काय इक्वेशन आहे ते अगोदर आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. डाय म्हणजे काय? दोन, बरोबर आहे. डायपोल म्हणजे काय? बार मॅग्नेटचे दोन पोल. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय? आपल्याला माहीत आहे मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू एनी फिजिकल क्वांटिटी, त्याला म्हणतो आपण मोमेंट. ओल्ड सिलेबसमध्ये मॅग्नेटिक मोमेंट ही व्हेक्टर एम या क्वांटिटीने दाखवत होते, या सिम्बॉलचा यूज करून दाखवत होते. व्हेक्टर कॅपिटल एम इज इक्वल टू एम इंटू व्हेक्टर 2L, वेर 2L इज द मॅग्नेटिक डायपोल लेंथ अँड एम इज द पोल स्ट्रेंथ. याला म्हणतो आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बरोबर आहे. इन केस ऑफ करंट कॅरिंग कॉईल, समजा करंट कॅरिंग कॉईल आहे एक सर्क्युलर, ज्याच्यामधून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं करंट फ्लो होते, ज्याचे नंबर ऑफ टर्न्स काहीतरी स्मॉल एन किंवा कॅपिटल एन आपण कन्सिडर केलेले आहे. तर त्या ठिकाणी आपण त्याची मॅग्नेटिक मोमेंट सांगतो वेक्टर एम इज इक्वल टू और एम इज इक्वल टू NIA असं सांगतो. NIA, बरोबर आहे. या ठिकाणी ए म्हणजे एरिया ऑफ कॉईल, आय म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू दॅट कॉईल अँड एन इज द नंबर ऑफ टर्न्स. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक मोमेंट इन केस ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल, बरोबर आहे. ते आपण काल स्टडी केलं होतं. त्याच्यामध्ये आता न्यू सिलेबसमध्ये जी मॅग्नेटिक मोमेंट आहे ती मॅग्नेटिक मोमेंट आपण वेक्टर म्यू या सिम्बॉलनं रिप्रेझेंट केली. वेक्टर म्यू या सिम्बॉलनं रिप्रेझेंट केली. त्याच्यामुळं या ठिकाणी मॅग्नेटिक मोमेंट जी आहे कॉईलची ती कशी दाखवली त्यांनी, म्यू इज इक्वल टू NI. हे फक्त सिम्बॉल चेंज आहे, बाकीचं सर्व काही ॲज इट इज आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती एक्झर्ट होणारा जो टॉर्क आहे, टॉर्क एक्झर्टिंग ऑन बार मॅग्नेट, ज्याचे मॅग्नेटिक मोमेंट वेक्टर म्यू आहे आणि कुठल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे तर तो वेक्टर बी मॅग्नेटिक इंडक्शन असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला असेल तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा टॉर्क हे आपण काल इक्वेशन पाहिलं. सिमिलरली इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही वेक्टर पीने दाखवतात आणि जर समजा इलेक्ट्रिक फील्ड ही मॅग्नेटिक फील्डमध्ये असेल किंवा दुसऱ्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल त्याच्यावरती ॲक्ट होणारा जो टॉर्क आहे तो आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पाहिलेला आहे. वेक्टर पी क्रॉस वेक्टर ई या सिम्बॉल या फॉर्म्युल्यानं आपण रिप्रेझेंट करतो. हा काय आहे? टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल प्लेस्ड इन इलेक्ट्रिक फील्ड. ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ज्याच्यामध्ये एक आपण वेक्टर पी एवढी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असणारी इलेक्ट्रिक फील्ड काय केली होती, प्लेस ठेवली होती. त्यावेळेस त्याच्यावरती एक्झर्ट होणार हा टॉर्क. आता त्याच्यानंतर आज आपल्याला काय बघायचं आहे, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल. आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी एक पर्टिक्युलर फोर्स असतो त्या ठिकाणी एक प्रकारची पोटेन्शियल एनर्जी आहे. फॉर एक्झाम्पल समजा आता आपण सर्वजण कुठं आहोत, अर्थ सरफेसवर आहोत, तर आपल्यामध्ये एक प्रकारची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी प्रेझेंट आहे ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय केलेला आहे, आपल्याला पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करतो, बरोबर आहे. जर समजा त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट आपल्याला काय वर्क करायचं असेल, म्हणजे याचा अर्थ आपल्याला पृथ्वीपासून थोडं पर्टिक्युलर हाईटला जर जायचं असेल वर, तर आपल्याला काय करावं लागेल, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ त्याच्या आपल्यामध्ये जी काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे त्या एनर्जी एवढीच कायनेटिक एनर्जी जर आपल्यामध्ये आली तर आपण काय करू शकतो, या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर निघून जाऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ ज्या ठिकाणी फोर्स आहे त्या ठिकाणी काय आली, एक प्रकारची एनर्जी आली किंवा पोटेन्शियल एनर्जी आली. तसं मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल याचा अर्थ काय, तर मॅग्नेटचे हे जे दोन पोल आहेत या दोन पोलला काही ना काहीतरी पोल स्ट्रेंथ आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय आहे, एक प्रकारची मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी प्रेझेंट आहे. जसं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण पाहिलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय वेक्टर यू इज इक्वल टू मायनस वेक्टर पी डॉट वेक्टर ई. अशा पद्धतीनं आपण दाखवली होती. सिमिलरली और ॲनालॉगसली द मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेटिक डायपोल इज गिवन बाय वेक्टर यू इज इक्वल टू और सॉरी एनर्जी वेक्टरमध्ये नाही दाखवत, एनर्जी ही एक स्केलर क्वांटिटी आहे. यू इज इक्वल टू मायनस म्यू वेक्टर म्यू डॉट वेक्टर बी. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय करतो, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी रिप्रेझेंट करतो. वेक्टर म्यू म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. त्याचं डायरेक्शन कसं आहे तर साऊथ पोलकडून नॉर्थ पोलकडे आहे वेक्टर म्यूचं डायरेक्शन. हे तुम्हाला मी 11th सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्याचं डायरेक्शन कधी पण साऊथ पोलकडून नॉर्थ पोलकडे असते. आणि वेक्टर बी म्हणजे काय तर ती एक मॅग्नेटिक फील्ड आहे. त्यामुळं
त्याच्यामध्ये आलेली जी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आहे ती किती आहे, यू इज इक्वल टू मायनस व्हेक्टर यू डॉट व्हेक्टर बी एवढी आहे. आता याच्यामध्ये आपण काल 2 केसेस आहेत. याच्यामध्ये जर समजा इफ व्हेक्टर यू अँड व्हेक्टर बी आर इन द सेम डायरेक्शन देन द अँगल बिटवीन दीज टू विल बी, आपल्याला माहीत आहे म्यू बी कॉस थिटा, डॉट प्रोडक्ट असल्यामुळे इथं काय येईल कॉस थिटा. कॉस इथं अँगल किती आहे दोन्हीमधला सेम डायरेक्शनला आहेत म्हणजे अँगल 0 आला. याचा अर्थ यू इज इक्वल टू मायनस म्यू बी ही काय आहे तुमची मिनिमम एनर्जी आहे. इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री देन मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी विल बी मिनिमम, दॅट इज मायनस म्यू इंटू बी. इफ व्हेक्टर म्यू and vector b are anti-parallel to each other, that is angle between them is 180 degree, then cos 180 is equal to minus 1. cos 180 ची व्हॅल्यू काय येते -1. मग या ठिकाणी जर ठेवलं तर काय होईल, u इज इक्वल टू मायनस म्यू बी इंटू -1 मायनस मायनस +1 इज इक्वल, म्हणजे याचा अर्थ काय येईल यू इज इक्वल टू म्यू इंटू बी. दिस इज द मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. एवढं आपल्याला याच्यामध्ये माहीत असलं पाहिजे. आता आज आपल्याला पाहिजे म्हणजे काय तर बायोट-सॅवर्ट्स लॉ आहे. बायोट-सॅवर्ट्स लॉ हा एक मॅग्नेटिक फील्डमधला बेसिक लॉ, म्हणजे याचा अर्थ काय जसं आतापर्यंत आपण काय पाहिलं की करंट कॅरिंग कॉईल प्रोड्युसेस इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. एक कुठलीही करंट कॅरी करणारी वायर ही स्वतःची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करते, बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी डेव्हलप झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची स्ट्रेंथ किती किंवा त्याची स्ट्रेंथ आपण फाइंड आउट करू शकतो का, याच्यावरती डिस्कशन झालं किंवा याच्यावरती विचार केला गेला आणि बायोट-सॅवर्टनं एक स्वतःचा लॉ डिस्क्राईब केला ज्याला म्हणतो आपण बायोट-सॅवर्ट्स लॉ, विच इज यूज टू फाइंड आउट द मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ स्मॉल मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट नियर द करंट कॅरिंग वायर ऑर कंडक्टिंग वायर. त्याने काय केलं की बायोट-सॅवर्टनं जर समजा आपण आतापर्यंत काय पाहिलं की करंट कॅरिंग कॉईल किंवा करंट कॅरिंग वायर स्वतःची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करते, बरोबर आहे. करंट कॅरिंग वायर स्वतःची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करते. मग असं असेल तर त्या ठिकाणी डेव्हलप झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी बायोट-सॅवर्टनं सर्वात पहिल्यांदा एक लॉ डिस्क्राईब केला, त्याला म्हणतो आपण बायोट-सॅवर्ट लॉ. आता हा लॉ काय सांगतो तर बघा इकडं, हे एक कुठलेही आर्बिटरी शेपचं एक वायर आहे, बरोबर आहे. दिस वायर कॅरीज करंट आय. या वायरमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो काय आहे आय आहे, बरोबर आहे. मग दिस वायर इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स इच ऑफ लेंथ वेक्टर DL. ही जी वायर आहे लहान लहान एलिमेंटपासून तयार झालेली आहे. कुठलाही एक एलिमेंट घ्या, त्या एलिमेंटची लेंथ किती आहे वेक्टर DL आहे. मग समजा आपण काय केलं, या ठिकाणी इथं एक मी एलिमेंट कन्सिडर केला. आता ॲक्च्युअल तो आपल्याला समजावा म्हणून आपण तो एवढ्या लेंथचा कन्सिडर करू, बरोबर आहे. हा एक डॉट आहे ॲक्च्युअली इथला, त्याची लेंथ समजा एवढी आहे असं आपण कन्सिडर केलं, बरोबर आहे. तर हा जो काय एलिमेंट आहे याला म्हणतो आपण करंट एलिमेंट, म्हणजे याचा अर्थ IDL. आता का बरं करंट एलिमेंट म्हणतो, कारण आपल्याला माहीत आहे की ज्या एलिमेंटमधून करंट फ्लो होतो त्याला म्हणतो आपण करंट एलिमेंट. इट इज डिनोटेड बाय I इंटू व्हेक्टर DL, बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड द मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉईंट P ॲट डिस्टन्स R फ्रॉम द सेंटर ऑफ एलिमेंट अँड दॅट पॉईंट. हा जो पॉईंट P आहे या पॉईंट P पासून या सेंटरपासून एलिमेंटच्या सेंटरपासून R डिस्टन्सवरती एक P पॉईंट चॉईस केला. त्या पॉईंटला आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन, म्हणजे याचा अर्थ त्या करंट एलिमेंटमुळे डेव्हलप झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची. बघा परत एक वेळेस सांगतो, आत्तापर्यंत आपण काय काय स्टडी केलं की एक करंट कॅरिंग वायर स्वतःची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करते, बरोबर आहे. करंट कॅरिंग कॉईल किंवा वायर स्वतःच्या अराउंड एका पर्टिक्युलर रिजनमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करते, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे त्या ठिकाणी मॅग्नेटिक स्ट्रेंथ आली किंवा मॅग्नेटिक इंडक्शन आलं. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक इंडक्शन आपण B या सिम्बॉलने यूज करतो, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची ताकद थोडक्यात B या सिम्बॉलचा यूज करून आपण रिप्रेझेंट करतो किंवा त्या क्वांटिटीचा यूज करून आपण मेजर करतो, बरोबर आहे. आता या ठिकाणी तसंच त्याने काय केलं, आर्बिटरी शेपचं एक वायर, म्हणजे कुठल्याही आकाराचं एक वायर त्यानं चॉईस केलं. त्या वायरमधून करंट फ्लो झाला, त्यानं स्वतःची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप केली. मग सुरुवातीला काय केलं त्याने, एकदम बेसिक लेवलवर, म्हणजे फक्त एका एलिमेंटमुळं जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेली आहे
त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कुठंतरी आर डिस्टन्सला परपेंडिक्युलर डिस्टन्स ज्याला म्हणू शकतो आपण, या सेंटरपासून या एलिमेंटच्या बरोबर सेंटरपासून एका पर्टिक्युलर डिस्टन्स आरला त्यानं पी पॉईंट चॉईस केला. तर या पॉईंटला मॅग्नेटिक इंडक्शन जे त्या एलिमेंटमुळं डेव्हलप झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजेच मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन त्या ठिकाणी किती आहे वेक्टर डी बी. तर त्यानं सांगितलं की दिस डी बी ऑर मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू current flowing. It is observed that, or he observed that magnetic induction of that magnetic field is directly proportional to current flowing through that element, length of that element, and it also depends upon angle sin theta between current element म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट एलिमेंट अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ एलिमेंट अँड दॅट पॉईंट P अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ह्या दोन पॉईंटमधला जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, याच्यामधून फ्लो होणाऱ्या करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि दुसरी गोष्ट याच्या एलिमेंटची जी लेंथ आहे त्या लेंथला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि दुसरी गोष्ट या दोघांच्यामध्ये असणारा जो अँगल आहे या अँगलवर देखील हे मॅग्नेटिक इंडक्शन डिपेंड आहे असं कोण सांगितलं, बायोट-सॅवर्ट लॉनं. यालाच म्हणतो आपण बायोट-सॅवर्ट्स लॉ. आता या ठिकाणी काय केलं त्यानं बघा, इकडे परत एक वेळेस सांगतो मी काय काय बोललो. आपल्याला काय करायचं किंवा बायोट-सॅवर्टनं सुरुवातीला काय सांगितलं याचं जनरलायझेशन परत ॲम्पियर्स लॉमध्ये झालं किंवा ॲम्पियरनं केलं ते आपण नंतर पाहणार आहोत. पण आता सुरुवातीला त्यानं फक्त एका एलिमेंटसाठी सांगितलं. हा एक स्मॉल एलिमेंट आहे ज्याची लेंथ आहे DL. या एका एलिमेंटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यानं जी का मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप केली असेल त्याच्या अराउंड एका पर्टिक्युलर रिजनमध्ये, त्या रिजनमध्ये या एलिमेंटच्या सेंटरपासून परपेंडिक्युलर डिस्टन्सला आपण एक पॉईंट चॉईस केला. म्हणजे आपल्याला माहीत आहे, समजा मी इथं बार मॅग्नेट ठेवला, बरोबर आहे, इथं मी बार मॅग्नेट ठेवला, याच्या अराउंड इथपर्यंत मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेली आहे. इथं मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ समजा सर्वात जास्त आहे, इथं जास्त आहे, इथं आणखीन थोडी कमी झाली, इथं आणखीन थोडी कमी, इथं आणखीन थोडी कमी, असं जसं जसं आपण या मॅग्नेटपासून दूर अंतरावर जाऊ तसं तसं मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक स्ट्रेंथ ही काय होते, कमी कमी होत जाते. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेली आहे त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कुठंतरी आर डिस्टन्सला आपण एक पी पॉईंट चॉईस केला. तर आर म्हणजे काय आहे, आर हे असं डिस्टन्स आहे जे आपण काहीही कन्सिडर करू शकतो विदिन मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. ते कितीही असू शकतं. मग त्या आर डिस्टन्सला जर आपण समजा पी पॉईंट चॉईस केला तर त्या ठिकाणची मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी किंवा डिनोट करण्यासाठी त्याने एक इक्वेशन डिराईव्ह केलं. त्याला असं दिसून आलं की त्या ठिकाणची जी मॅग्नेटिक फील्ड आहे, आता हा एलिमेंट कसा आहे, इनफायनाटेसिमली स्मॉल आहे, त्याची लेंथ त्याच्यामुळं कशी आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल. त्याच्यामुळं डेव्हलप झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती पण कशी असेल, व्हेरी व्हेरी स्मॉल असेल. आणि त्याचं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते देखील कसं असेल, व्हेरी व्हेरी स्मॉल. देअरफॉर इट इज डिनोटेड बाय वेक्टर DB और DB. आणि हे DB कशावर डिपेंड आहे, तर किती करंट फ्लो होतो एलिमेंटमधून, त्या एलिमेंटची लेंथ किती आहे, दुसरी गोष्ट त्या दोन्हीमध्ये अँगल किती आहे. मग कशामध्ये, तर आपल्याला माहीत आहे की DL हा एक वेक्टर आहे, त्याला काहीतरी डायरेक्शन आहे, तो DL वेक्टर आणि हा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन, या दोघांच्यामध्ये जो अँगल आहे तो अँगल. त्याच्यानंतर R म्हणजे काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ही जी लाईन आहे किंवा सेंटर ऑफ एलिमेंट आणि ह्या पॉईंट P या दोघांच्यामधलं जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सच्या स्क्वेअरला हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. साइन थिटा हा अँगल कशामधला आहे, तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि लेंथ ऑफ दॅट एलिमेंट या दोघांच्यामधला हा अँगल साइन. एवढ्या टर्म्सवर हे मॅग्नेटिक इंडक्शन डिपेंड आहे असं कुणाला दिसून आलं, बायोट-सॅवर्टला. म्हणून त्याने या ठिकाणी एक लॉ डिस्क्राईब केला. ह्याचं तुम्हाला स्टेटमेंट असं लिहिता येईल की मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड is directly proportional to current flowing through that element, is directly proportional to length of that element, is directly proportional to angle sine of the angle between length of element and perpendicular distance between point P and center of element, and inversely proportional to square of the distance between these 2 points. या 2 पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, याला म्हणायचं बायोट-सॅवर्ट लॉ. आता या बायोट-सॅवर्ट लॉमध्ये बघा या ठिकाणी आता हे काय आहे, प्रोपोर्शनॅलिटीचं साईन आहे. बरोबर आहे. हे एक प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे. याला आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीने रिप्लेस करून इक्वल टू साईन लिहू शकतो. DB इज इक्वल टू K इंटू
IDL sin theta divided by r square, where k is the constant of proportionality whose value is experimentally found to be k is equal to mu naught upon 4 pi. त्याची जी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे ती त्यांना किती भेटली, mu naught upon 4 pi. Therefore above equation becomes dB is equal to mu naught upon 4 pi into IDL sin theta divided by r स्क्वेअर. ही काय आहे त्याची एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, ती रिप्लेस केल्यानंतर हे इक्वेशन असं होईल. आता म्यू नॉट म्हणजे काय आहे, म्यू नॉट इज नोन ॲज ॲब्सोल्यूट परमिॲबिलिटी. म्यू नॉट म्हणजे काय आहे, एक ॲब्सोल्यूट परमिॲबिलिटी आहे. ॲब्सोल्यूट परमिॲबिलिटी म्हणजे काय, तर एखादं असं मटेरियल जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्याच्यानंतर स्वतःला मॅग्नेटिक फील्डमध्ये किती कन्वर्ट करते किंवा त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला किती रिस्पॉन्स देते, त्याला म्हणतो आपण त्या मटेरियलची किंवा त्या मीडियमची परमिॲबिलिटी असं म्हणतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक आहे आणि फॉर एक्झाम्पल आयरन आहे. आपण आयरनला काय केलं, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर ते आयरन काय करेल, स्वतःला स्ट्रॉंगली मॅग्नेटाईज करेल. आणि जर प्लास्टिकला अप्लाय केलं तर प्लास्टिक स्वतःला मॅग्नेटमध्ये कन्वर्ट करणार नाही. म्हणजे याचा अर्थ इथं आपण काय म्हणू शकतो की परमिॲबिलिटी जी आहे आयरनची जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू प्लास्टिक. बरोबर आहे. म्हणजे परमिॲबिलिटी म्हणजे काय आहे, तर एखाद्या समजा आता इन केस ऑफ मॅग्नेटिझम आपण असं म्हणू शकतो की किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असे काही मीडियम्स आहेत की ते मीडियम इलेक्ट्रिक फील्डला किंवा मॅग्नेटिक फील्डला रिस्पॉन्स देत नाहीत, त्यांची परमिॲबिलिटी ही लो आहे असं आपण म्हणू शकतो. आणि असे काही मीडियम असतात की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डला सडनली रिस्पॉन्स देतात, त्यांची परमिॲबिलिटी हाय आहे असं आपण म्हणतो. म्यू नॉट म्हणजे काय, तर ॲब्सोल्यूट परमिॲबिलिटी, दॅट इज परमिॲबिलिटी ऑफ फ्री स्पेस म्हणजे व्हॅक्यूम. त्याची परमिॲबिलिटी आपण म्यू नॉटनं दाखवतो आणि त्याची व्हॅल्यू ही फिक्स्ड आहे. त्याची व्हॅल्यू आपण सांगतो म्यू नॉट, याला इकडे घेऊन जावा इकडल्या बाजूला, 4 pi इंटू 10⁻⁻⁷. त्याला युनिट आहे टेस्ला मीटर ॲम्पियर. 4.10⁻⁷ टेस्ला मीटर ॲम्पियर हे त्याचं काय आहे, ही त्याची व्हॅल्यू आहे. आता व्हेक्टर फॉर्ममध्ये जर लिहायचं झालं तर व्हेक्टर DB इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 pi इंटू I वेक्टर DL क्रॉस वेक्टर R डिवायडेड बाय R क्यूब. अशा पद्धतीने त्याचा वेक्टर फॉर्म येतो. इथं आपल्याला माहीत आहे वेक्टर R हा काय आहे, तर या डिस्टन्सच्या डायरेक्शनमध्ये असणारा एक युनिट वेक्टर आहे, ज्याला आपण असं पण लिहू शकतो म्हणजे आर कॅप इज इक्वल टू, इथं आर कॅप यायला पाहिजे, आर कॅप इज इक्वल टू वेक्टर R डिवायडेड बाय R. अशा पद्धतीने आपण त्याला लिहितो. त्यामुळे ती ह्या आर कॅपच्या ठिकाणी जर आपण ही व्हॅल्यू रिप्लेस केली तर काय होते, इथे वेक्टर R डिवायडेड बाय हे R² इंटू R क्यूब. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळते. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.